मग कसं वाटतंय आफ्टर शक्तिपात? कोणी कोणी घेतला आजचा शक्तिपात? येस, छान वाटतंय. येस. हो घेतलं. हाऊ आर यू छान फिलिंग वाटलं, आफ्टर? फ्रेश. ओके, एनर्जीज कशा वाटतायत आजच्या? छान जास्त. आज एनर्जी काहीतरी खूप आतमध्ये आल्यासारखं वाटतंय, काहीतरी एनर्जी आली आतमध्ये आपल्या. हो 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 की हो हो उगाचच आपण आता थोडेसे आनंदी आहोत आजच्या दिवसात, किंवा थोडीशी एनर्जी आपली हाय वाटत असेल. ओके, तर येस. आज आपण व्हेरी गुड, आज आपण करणार आहोत त्या एनर्जीचं ऍक्टिव्हेशन. ऑलरेडी इट इज ऍक्टिव्हेटेड, तरी सुद्धा ऍक्टिव्हेशन आपण करून देतो, जस्ट बिकॉज इट इज ऑनलाईन. ओके, तर बोलते का? ऍक्टिव्हेशन करण्यासाठी काय करायचं आहे ते तर पुढे मी सांगेन. आता आधी काय करायचं आहे, ज्यांचाही दोन्ही टाइमचा राहून गेला असेल शक्तिपात, आता त्यांचं आपण काय सध्या आता लेवल 1 ला करू शकत नाही. जेव्हा लेवल 2 ला ऍडमिशन घ्याल, एखाद्याचं राहिलं असेल तरी सुद्धा तुम्ही लेवल 2 ला ऍडमिशन घेणार असाल, तर काय केलं जातं, लेवल 2 चा जो शक्तिपात होईल त्याच्या 5-6 दिवस आधी लेवल 1 चा शक्तिपात कम्प्लीट केला जातो, आणि त्याच्यानंतर लेवल 2 चा सगळ्या बॅच सोबत कम्प्लीट होतो. सो त्याचं टेन्शन नाही. नंतर प्रश्न आहे शक्तिपाताचं रेकॉर्डिंग, तर शक्तिपाताचं रेकॉर्डिंग होतच नाही. त्यामुळे ते मिळू शकत नाही. बाकीच्या डेजचं रेकॉर्डिंग मिळणार आहे, सो डोंट वरी. आणि पुढचं, शक्तिपात नेहमी एकदाच घ्यायचा असतो. ऍक्टिव्हेशन जे आज आपण करणार आहेत ते तुम्ही लाईफ लॉंग करू शकता, किंवा दिवसातून पाहिजे तेवढा वेळ रिपीट करू शकता. ऍक्टिव्हेशन का करायचं हे काल आय गेस मी सांगितलं असेल, की ऍक्टिव्हेशनचं का महत्व आहे. सांगितले मी या बॅचला की नाही सांगितलं? ओके, ऍक्टिव्हेशन का करायचं असतं, की आपण ज्या एनर्जीज आता अट्युनमेंटच्या थ्रू घेतलेल्या आहेत, मग ते लेवल 2 चा का असे ना, किंवा लेवल 3 च्या का असे ना, प्रत्येक वेळेला ऍक्टिव्हेशन करावं लागतं. किंवा रोजच्या रोज ऍक्टिव्हेशनचा फायदा हा होतो, की आपण जेव्हा जेव्हा अट्युनमेंट घेऊ, जी एनर्जी आपण ग्रहण केलेली आहे तिला चार्ज ठेवणं किंवा तिला ऍक्टिव्ह ठेवणं गरजेचं असतं. खास करून कोणतीही हिलिंग करायच्या आधी ऍक्टिव्हेशन करावं लागतं. कारण हिलिंगच्या वेळेस आपण जरी माध्यम असू तरी सुद्धा आपली एनर्जी सुद्धा कुठे ना कुठे युज होत असते. त्यामुळे समजा एक पेलाभर पाणी आहे, ग्लासभर पाणी, त्यातलं एखाद्या व्याकुळ असलेल्या माणसाला दिलं, तहानलेल्या माणसाला, आपल्या अर्धा ग्लास मधलं पाणी संपणार आहे की नाही, ते पुन्हा आपल्याला भरून काढावं लागेल. सो दॅट इज युअर ऍक्टिव्हेशन. ऍक्टिव्हेशन ते काम करत असतं रोजच्या रोज. सो आपण आपले चक्र किंवा जे आता पुढे शिकवेल ते ऍक्टिव्हेट करणं गरजेचं आहे. मग ते रोज लाईफ लॉंग तुम्ही करू शकता, पण शक्तिपात मात्र प्रत्येक लेवलचा एकदाच घ्यायचा असतो लाईफ. हे क्लिअर आहे. आणि शक्तिपाताचं रेकॉर्डिंग मिळत नाही. आणि कोण असं म्हणेल की शक्तिपातच्या थ्रू, म्हणजे व्हिडिओच्या थ्रू आम्ही शक्तिपात देतो, तर दॅट इज रॉंग. असं होत नसतं. व्हिडिओच्या थ्रू शक्तिपात वगैरे काही घडत नसतं. हे हे पण माहित असणं गरजेचं आहे, कारण की अज्ञान असल्यावरती फायदा उचलला जातो. ठीक आहे, त्यामुळे असं काही नसतं. व्हिडिओ मधून कोण देणार शक्तिपात? ती ऍट अ टाइम ती करायची प्रोसिजर असते. ते काय असं नाही का व्हिडिओमध्ये काय साठवून ठेवलेलं असू शक्तिपात, असं नाहीये. कारण की असे पण प्रश्न येतात, म्हणून मी इथे सांगत आहे. ओके, सो आता आपण पटकन ऍक्टिव्हेशन करून घेऊ. पाणी पिले सगळ्यांनी? पाणी पिऊन घ्या. ओके, आणि आज आपण एक प्रॅक्टिकल सुद्धा करणार आहोत, ज्याच्याने आपण आपल्या बोलांनी आपलं जे पाणी आपण पितो त्या पाण्याची चव बदली करू शकतो. मिठाचा खारटपणा कमी होतं का ते जस्ट बघूया आपण. आणि दुसरं आहे ते म्हणजे स्वतःची सेल्फ हिलिंग आपण करायला शिकणार आहोत. म्हणजे हिलिंग पूर्ण होईल असं नाही, कारण की एनर्जी किती आहे आपली आता? 10%. हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, 10% एनर्जी आहे. तो रिझल्ट सुद्धा त्या हिशोबाने येणार आहे. काल जसं बघितलं प्रत्येक ठिकाणी हात ठेवून, तसं करावं लागेल. आपण डायरेक्ट पूर्ण हिलिंग नाही देऊ शकत लेवलवर. ओके, इथपर्यंत समजलंय? आता ऍक्टिव्हेशन करण्याआधी पहिलं तुम्हाला रेकीची प्रार्थना बोलावी लागेल. तर प्रार्थना म्हणजे आवाहन असतं, किंवा त्या एनर्जीला इन्वोक करणं बोलतात त्याला. सो ते आधी मी बोलते ते फक्त ऐकून घ्या. ज्यांना लिहायचं लिहून घेऊ शकता, किंवा नंतर व्हिडिओ भेटेल तेव्हा सुद्धा लिहून घेतलं तरी चालेल. तर पहिलं बोलायचं, मी स्वतःची आभारी आहे किंवा स्वतःचा आभारी आहे. आधी स्वतःचा आभार मानायचे नेहमी. आधी आपण, मी स्वतःची आभारी आहे. नंतर येणार माता पिता, मी माझ्या माता पितांची आभारी आहे. माझ्या समस्त गुरुजनांची आभारी आहे. फोर्थ येणार ह्या अखंड ब्रह्मांडी ऊर्जेची किंवा दिव्य रेखी शक्तीची मी आभारी आहे. आणि मग बोलायचं आपण की आपले समस्त जे काही ईश्वर गुरुंना आपण मानतो किंवा आपले सद्गुरू असतील तर त्यांचे आभार मानायचे आहे. आणि एंडिंगला बोलायचं आहे रेखी अमृत. अमृत, रेखी अमृत 3दा बोलायचं. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. मी आता रिपीट करते पूर्ण. माझ्यासोबत बोला तसं.
मी स्वतःची आभारी आहे किंवा स्वतःचा आभारी आहे. मी स्वतःचा माझ्या आभारी आहे. मातापित्यांची आभारी आहे. माझ्या माझ्या मातापित्याचा समस्त आभारी आहे. गुरुजनांची आभारी आहे. माझ्या समस्त गुरुजनांचा आभारी आहे. या दिव्य रेखी शक्तीची मी आभारी आहे. त्या दिव्य रेखी शक्तीचा मी आभारी आहे. माझ्या समस्त ईश्वर गुरु आणि सद्गुरूंची मी आभारी आहे. समस्त ईश्वर गुरु आणि सद्गुरूंचा आभारी आहे. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. ओके, सो ही प्रार्थना कॉन्स्टंट राहणार आहे पुढे. कधीही तुम्हाला जेव्हा रेखीचं इन्वोक करायचं आहे, ही प्रार्थना कॉन्स्टंट प्रत्येक वेळेला राहणार आहे. बीट एनी लेवल, ग्रँड मास्टर जरी केला तरीही आवाहन करायचंच आहे. ओके, हे करून झाल्यानंतर आता ऍक्टिव्हेशन साठी काय करायचंय, सगळ्यांनी हात रफ करा. डावा हात समोर करायचा आणि डाव्या हातावर उजव्या हाताने काय करायचं आहे, आपल्याला क्लॉकवाईज मुवमेंट करायची आहे. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने अंदाजे 21 वेळा आणि बोलायचं आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. ओके, हळूहळू करायचं, पटापट पटापट करायचं नाही, हळूहळू करायचं आहे. अंदाजे 21 वेळा, काउंटिंग कडे ध्यान करू देऊ नका, अंदाजे 21 वेळा करा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. हळू आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. कंटिन्यू. Charge, heal, and protect my palm chakra. Charge, heal, and protect my palm chakra. Good. Continue doing it. ज्यांचं एका हाताचं आलं त्यांनी दुसऱ्या हातावर करायचं. उजवा हात खाली, डावा हात वर. पुन्हा क्लॉकवाईज मुवमेंट. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. घड्याळाच्या दिशेने. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. कंटिन्यू. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. हातातून निघणाऱ्या संवेदना जरा अनुभव करायचा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. Continue. Charge, heal, and protect my palm chakra. Good. आयटेल उलट करताय. घड्याळ असं उलट फिरतं का? घड्याळाच्या दिशेने करायचंय. असं घड्याळ कसं फिरतं, असं फिरतं ना, तुम्ही उलट करताय. ओके, डन. ज्यांचं झालं असेल त्यांनी डाव्या हाताची मूठ बंद करायची, आपल्या मांडीवरती ठेवायची, एका मांडीवर. ओके, आणि उजव्या हाताने क्राऊन चक्राच्या वरती सेम मुवमेंट असणार, 21 वेळा हळूवार. इथे बोलायचं आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय ऑल 7 चक्रा. 7 चक्रांचं चार्जिंग, हिलिंग आणि प्रोटेक्शन आपण करतो. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय ऑल 7 चक्रास. चार्ज, heal and protect my 7 chakras. Yes, continue. Charge, heal and protect my
7 chakra. Charge, heal and protect my 7 chakra. हळूवार करायचंय, घाई करू नका. आपली मुवमेंट हळू असली पाहिजे. असं असं घरा फिरवायचं नाहीये. चार्ज, heal and protect my 7 chakra. अनुभव करायचा की कशी एनर्जी आपल्या थ्रू फ्लो होते. Charge, heal and protect my all 7 chakras. आता नेक्स्ट आहे हाताची मूठ तशीच ठेवायची डाव्या हाताची. उजव्या हाताने नाभी चक्रावरती सेम करायचं आहे क्लॉकवाईज अशा पद्धतीने. ओके, नाभी चक्रावरती. सो चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. कारण की नाभीपासून जन्म आहे, 72,000 नाड्या. सो चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. Charge, heal and protect my Nabhi Chakra. Charge, heal and protect my Nabhi Chakra. Continue. Charge, heal and protect my Nabhi Chakra. आता हाताची मूठ ओपन करायची. दोन्ही हात असे स्वतःच्या दिशेने करायचे हृदय चक्राच्या इथे. ओके, चेस्टच्या इथे टच नाही करायचं, थोडंसं अंतर ठेवायचं आणि बोलायचंय चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय होल बॉडी अँड ऑरा. संपूर्ण शरीर आणि ऑरा याचं चार्जिंग, हिलिंग आणि प्रोटेक्शन. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय होल बॉडी अँड ऑरा. मराठीमधून बोललात तरी सुद्धा चालणार आहे. ओके, तुम्हाला जाणवणार तुमच्या हात असे वर खाली पाठीपुढे पण होतील जर ऊर्जा जास्त असेल तर. चार्ज, heal and protect my whole body and aura. Charge, heal and protect my whole body and aura. अपर्णा मॅडम, हात फिरवायचे नाही, हात स्टेबल ठेवायचे. फक्त बोलायचं आहे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय होल बॉडी अँड ऑरा 21 टाइम्स बस.
आता पुढे काय करायचंय? झालंय? हात पुन्हा रब करायचे आणि चांगले रब करून घ्या. आणि आपल्याला एनर्जी बॉल तयार करायचा. जेव्हा तुम्ही थोडासा असं हात मागे पुढे करायचे, जवळ घ्यायचे आणि थोडंसं मागे पुढे करायला सुरू करा, तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड जाणवणार नाही. एनर्जी बॉल तयार झालेला तुम्हाला जाणवेल. हं? ज्यांना सुरू झालंय जाणवायला त्यांनी अंतर वाढवलं तरी जाणणार आहे. पटापट करू नका, हवा लागेल. हवा नाही घालायची आपल्याला, हळूहळू करायचंय. ओके, ट्राय डुईंग दिस. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तुम्हाला जाणवणार आहे. सो ज्यांना जाणवते त्यांनी थोडं अंतर वाढवून बघितलं तरी चालेल. जाणवते का बघायचं. आपलीच ऊर्जा आहे ती, कशा पद्धतीने आपल्याला जाणवते. संवेदना जाणवते, काहीतरी मूव्ह होतंय. ओके, व्हायब्रेशन जाणवणार प्रत्येकाला. झालंय? व्हेरी गुड. ओके, आता ह्याचं करायचं काय? ही ऊर्जा आपण स्वतः क्रिएट केलेली आहे, आपली एनर्जी आहे. हिला काय करायचं? इट इज आफ्टर युअर ऍक्टिव्हेशन, राईट? सो ह्याला आपल्याला काय करायचं आहे? जस्ट लिफ्ट इट अप. आधी फक्त बघून घ्या. वी नीड टू लिफ्ट इट अप. क्राऊन चक्रातून आपल्या शरीरामध्ये तिला हे करायचं आहे, इन्कल्केट करायचं आहे, ग्रहण करायचं. ओके, सो लिफ्ट करायचं आहे. आणि मी जसं जसं बोलेल ते जसं जसं तुम्हाला हात फक्त खाली घेत घेत मी सांगेल तसं करायचं आहे. डोळे बंद करायचे आहे. एनर्जी इथे ठेवल्यावरती हळूहळू मी जसं जसं बोलेल हळूहळू हात खाली घ्यायचे होते. ओके, या सगळ्यांनी डोळे बंद. अनुभव करा की या अनंत स्रोतातून वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या क्राऊन चक्रातून आपलं शरीर, 7ही चक्र, मन, मस्तिष्क, ऑरा ह्या प्रत्येकामध्ये हळूहळू सिस्टमॅटिकली प्रवेश करत आहे. हळूहळू हात खाली घेत जायचा आहे. जसं जशी ही एनर्जी तुमचं संपूर्ण शरीर व्याप्त करत आहे, तुमच्या 7ही चक्रांमध्ये खाली खाली प्रवेश करत आहे. तर संपूर्ण शरीर, 7ही चक्र, ऑरा यामध्ये जर कुठल्याही प्रकारची कुठल्याही कारणाने नकारात्मकता असेल, एखादं पेन असेल, तर सर्वच्या सर्व नकारात्मकता किंवा एखादा शारीरिक लेवलचा इश्यू हा कायमस्वरूपी हील होत आहे. ही दिव्य उपचारात्मक रेकी शक्ती तुम्हाला आता कायमस्वरूपी हिलिंग प्रदान करत आहे. संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण हिलिंग, कंप्लीट हिलिंग, कंप्लीट हिलिंग, कंप्लीट हिलिंग. संपूर्ण स्वास्थ्याचा लाभ आपल्याला आता प्राप्त झालेला आहे. कंप्लीट हिलिंग, कंप्लीट हिलिंग. हळूहळू अनुभव करायचा आहे. आपल्या हातातून येणारी ही ऊर्जा संपूर्ण शरीर, 7ही चक्र आणि ऑराला आता पूर्ण व्याप्त करत आहे. आणि आपल्या शरीरामध्ये असलेल्या कोणत्याही प्रकारच्या व्याधीला, दुखण्याला, निगेटिव्हिटीला आता ही ऊर्जा कायम स्वरूपी हील करत आहे. कंप्लीट हिलिंग, बॅक टू परमनंटली, परमनंटली, परमनंट. व्हेरी गुड. हात पूर्ण खाली घेत जायचं आहे. गुड. झालं असेल तर डोळे उघडू शकतो. एनर्जी जाणवली सगळ्यांना? गुड, छान. आपलीच एनर्जी आहे, फर्स्ट टाइम आपण फील केली आहे. आता इथे लगेच स्वतःची हिलिंग करून घेऊया. पुन्हा आता रेकीची प्रार्थना परत करायची गरज नाही, ऑलरेडी आपण केलेली आहे. फक्त थँक्स टू मी, थँक्स टू रेकी बोलून घ्यायचं, कारण की सवय लागली पाहिजे, त्यासाठी बोलते. ओके, पुन्हा हात रब करायचे, थोडेसे जास्त रब केले नाही तरी चालते. इट इज ऑलरेडी ऍक्टिव्हेटेड नाव. तर आता काय करायचं आहे? रब करून झाल्यावरती तुम्हाला ज्याही ठिकाणी दुखत असेल, शारीरिक लेवलवरती दुखत असेल किंवा मानसिक लेवलवरती काही स्ट्रेस असेल, तर ज्या भागावर इश्यू आहे किंवा सफरिंग आहे त्या भागावरती आपला हात ठेवून हिलिंग द्यायची आहे. हिलिंग किती वेळ द्यायची? तर हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग द्यायची आहे. फॉर एक्झाम्पल, सपोज माझा हात दुखत असेल, तर मी हाताला आता म्हणजे ह्या लेवल 1च्या हिशोबाने कशी हिलिंग देणार, जसे मी आता बोलतो तसं
आपला हात त्या समजा इथे काहीतरी मला दुखतंय तर मी हात असा ठेवणार, असं पकडायचं नाहीये घट्ट. हाताची पोझिशन कशी कपशेप पाहिजे, बोटं जोडलेली पाहिजेत, अशी बोटं ठेवायची नाहीयेत. बोटं जोडलेली हवेत आणि थोडासा कपशेप, एकदम असं नाही, थोडासा फ्लॅट नाही ठेवायचं, थोडं म्हणजे इथे वाहायला पाहिजे ना, कॉन्सन्ट्रेटेड झाली पाहिजे. सो इथे फक्त अलगद स्पर्श करायचा. समजतंय? आता जिकडेही तुम्हाला दुखत असेल त्या ठिकाणी आपल्याला दोन्ही हातांनी स्पर्श करून हिलिंग द्यायची आहे. मनातल्या मनात तुम्ही इंटेन्शन किंवा ऍफर्मेशन देऊ शकता की हा पर्टिक्युलर बॉडी पार्ट आता पूर्णपणे हेल्दी किंवा हील झालेला आहे. बस. आणि कितपर्यंत करायचे, काउंट नाही करायचं मिनिटं वगैरे. जेव्हा ही संवेदना थांबेल म्हणजे आपली हिलिंग झाली. ओके, स्टार्ट. ज्यांना आता एक खांद्याला वगैरे दुखत असेल तर ऑब्व्हियसली एक हात ठेवावा लागेल, 2 हात राहतील तर 2 हात ठेवू शकता. ओके. एखाद्याला पाठीमागे वगैरे दुखत असेल तर पाठी हात कसा जाणार आपला. आता लेवल 1 मध्ये लिमिटेशन आहेच, ते लेवल 2 ला आपण वेगळ्या पद्धतीने किंवा लेवल 1 मध्ये आपल्याला हात ठेवूनच करावं लागणार. तर समजा पाठी दुखत असेल तर पाठी ज्या लोकेशनला दुखते त्याच्या एक्झॅक्टली समोरची लोकेशन घ्यायची आणि तिकडे हील करायचं. ओके, ठीक आहे, स्टार्ट. संपूर्ण ध्यान हिलिंग कडे द्यायचं आहे. डोळे बंद करून केलं चालणार आहे, माझ्याकडे बघायचं नाही, तुम्ही स्वतःकडे फोकस करायचा. ओके. मनातल्या मनात तुम्ही अफर्मेशन देऊ शकता की माझा हा त्या पर्टिक्युलर बॉडी पार्टचं नाव घ्यायचं, आता पूर्णपणे हील झालेला आहे, पूर्णपणे हेल्दी होत झालेला आहे किंवा हेल्दी बनत आहे. ओके. माझा हा बॉडी पार्ट आता पूर्णपणे हील झालेला आहे. संपूर्ण हिलिंग, कम्प्लीट हेल्थ, कम्प्लीट हेल्थ, कम्प्लीट हेल्थ. फोकस ऑन युअर हिलिंग. हातातून निघणाऱ्या संवेदनांकडे संपूर्ण ध्यान द्यायचं आहे. ज्या प्रकारे ही हिलिंग सुरू आहे, आपल्या हातातून निघणाऱ्या संवेदनांकडे संपूर्ण लक्ष केंद्रित करायचं आहे. अफर्मेशन द्यायचं आहे की माझा हा बॉडी पार्ट आता पूर्णपणे हील झालेला आहे. ही दिव्य उपचारात्मक रेखी शक्ती माझ्या ह्या भागाला संपूर्ण हिलिंग प्रदान करत आहे आणि हा भाग आता पूर्णपणे हेल्दी बनलेला आहे, पूर्णपणे हेल्दी बनलेला आहे, पूर्ण हेल्दी झालेला आहे. संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्याचा लाभ मला प्राप्त होत आहे. त्या बॉडी पार्टला आता पूर्णपणे हील झालेलं आणि कम्प्लिटली हेल्दी झालेलं बघायचं. फोकस ऑन युअर हिलिंग. हातातून निघणाऱ्या संवेदनांकडे पूर्ण ध्यान. ही एनर्जी माझा हा पर्टिक्युलर बॉडी ऑर्गन कशा पद्धतीने आता हील करत आहे, उपचारित करत आहे. हातातून निघणाऱ्या संवेदना संपेपर्यंत हिलिंग चालू ठेवायचं. एखाद्याचा हात दुखायला लागला असेल तर हात खाली घेऊन पुन्हा हिलिंग चालू करू शकतो. एका वेळेला एकच बॉडी पार्ट.
त्यांचं झालं असेल त्यांनी पाणी पिऊन घ्या. झाली का हिलिंग? हो मॅम. झाली का म्हणजे काय वाटतंय? येस, जय श्री कांबळे बोला. माझा गुडघा दुखत होता ना, हं, तर मी त्या त्या भागाला हिलिंग केलं. मी बसले होते तेव्हा मांडीवर बसले होते हं, आणि आता मग हिलिंग केल्यानंतर मी पाय लांब सोडला ना, हं. तर फरक वाटला मला. कारण का मी पटकन लांब पाय सोडू शकत नव्हते. व्हेरी गुड. म्हणजे मुवमेंट आली ना त्याच्यात. हो 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 व्हेरी गुड. किती मिनिटं हिलिंग केली आपण? हार्डली 1 ते 2 मिनिटं केली. हो फरक जाणवला की नाही? स्वतःच्या हाताने आपण हिलिंग केली. आता हे कसं ज्यांना ज्यांना पेन आहे तिथे कळणार आहे की फरक पडला. आता डायबिटीज वर करायला गेलं तर कळणार नाहीये आणि हो त्याच्यावर फरक नाही पडणार 10% ऊर्जा. कळलं? फक्त पेन वगैरे आहे ते तिथे आपण लगेच तिथे कमी करू शकतो. ठीक आहे, समजते हिलिंग कशी काम करते? स्वतःचीच हो एनर्जी, स्वतःचेच हात आणि ब्रह्मांडाला फक्त कॉल करायचं. अशा पद्धतीने ही अट्युनमेंट काम करत असते. कळलं? एनर्जी म्हणजे ती आपली एनर्जी नाही, त्याची जी एनर्जी आपण घेतली आहे ती जी फ्लो होते आपल्या हातातून. सगळ्यांना हातामध्ये कळतंय की आपली एनर्जी फ्लो होत आहे, प्रवाहित होत आहे. ओके, तर ही आधी होत होती का? आधी होती आपल्याकडे, पण तिच्याकडून घेणं आणि ती प्रवाहित करणं गरजेचं असतं. जो ब्लॉकेज आहे तो काढल्यावरती ती प्रवाहित होणार सुरळीतरित्या. आणि ती आता नंतर आपलं यंत्र कोण आहे? हात आहे. तर या यंत्रातून ती फ्लो होणार. इथे ऑब्व्हियसली लिमिटेशन असणार आहे, कारण की आपल्याला प्रत्येक ठिकाणी हात ठेवून ठेवून करावं लागेल आणि तेवढा वेळ मग जास्त लागतो. कारण की वी हॅव ओनली 10% ऍक्टिव्हेशन ऑफ दिस एनर्जीज. आता पुढे काय करायचं आहे? लगेच त्या रेकीला थँक्यू बोलून घ्यायचं आहे की भले एवढी का हिलिंग झाली नाही, झाली आहे. सो तिला लगेच तिचे आभार मानायचे. स्वतःची आभारी आहे दिव्य रेकी शक्तीची मी. आता पुढे आपल्याला प्रॅक्टिकल करायचं आहे. त्यासाठी काय करायचं? पटकन जाऊन ग्लासामध्ये किंवा पाण्याची बाटली असेल तर पाणी घेऊन या आणि ग्लासामध्ये आणलं तर बरं पडेल. ओके, ग्लासामध्ये पाणी आणा आणि एका वाटीमध्ये थोडंसं मीठ घेऊन या. त्याची मिठाची बरणी आणायची नाही, वाटीमध्ये थोडंसं मीठ घेऊन या. आणि पाणी आणि मीठ मिक्स करायचं नाही, दोन्ही सेपरेट हवे आहेत. आणलं? ओके, आता हो आपण त्या पाण्याला काय करायचं आहे? तो जो ग्लास आहे तो हातात घेऊ शकता, धरायचा आहे हातामध्ये आणि त्या पाण्याला आधी थँक्यू बोलायचं. स्वतः थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. त्या पाण्याला पण थँक्यू बोलायचं, मी तुझे आभारी आहे. आता आपल्याला काय करायचं हे आधी फक्त ऐकून घ्या. पाण्याचा ग्लास हातामध्ये ठेवू शकता किंवा समोर ठेवू शकता. सपोज हातामध्ये ठेवला तर त्याच्यावरती आपल्याला सेम 21 टाइम्स हँड रोटेट करायचं आहे. पण अफर्मेशन काय द्यायचं आहे की आता इथे आपल्याला पाण्याची चव बदली करायची आहे. तुम्हाला जी चव आहे तुम्ही पाहिजे ती देऊ शकता. म्हणजे पाण्याचा गोडवा वाढला आहे किंवा या पाण्याला तीर्थाची, मंदिरातील तीर्थाची चव प्राप्त झाली आहे किंवा नारळ नारळ पाण्याची चव प्राप्त झाली आहे. अशा पद्धतीने त्याला अफर्मेशन देऊ शकतो. ठीक आहे, सो त्याला आधी बोलायचं आहे थँक्यू, मी तुझी आभारी आहे. आणि अफर्मेशन द्यायचे आहे की दिव्य रेखीच्या कृपेने
हे पाणी आता पूर्णपणे चार्ज झालेलं आहे आणि ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव प्राप्त झालेली आहे. असं आपल्याला 21 टाइम्स किंवा 1-2 मिनिटं त्याला हिलिंग द्या. स्टार्ट. हँड अप करायची गरज नाही, झाले आता खूप वेळा केले. चालेल, करा सुरू. आधी एक काम करा, त्या पाण्याचं एक चव सीप घेऊन चव बघा, नॉर्मल चव काय आहे, नाही तर मगच कळेल ना चेंज काय झाला. ओके, नाव स्टार्ट. पूर्ण फोकस करायचा, डोळे बंद करून शांतपणे हिलिंग करा. दिव्य रेखेच्या कृपेने हे पाणी आता पूर्णपणे चार्ज झालेलं आहे आणि ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव प्राप्त झालेली आहे. मला जी चव हवी असेल त्या पद्धतीने अफर्मेशन द्यायचं आहे. त्यांचं झालंय, त्यांनी पाणी पिऊन बघा. येस, बोला.
आणि मी करा. मी नारळ पाण्याचं हे केलं होतं. हा, हा झालं का? थोडं झालेलं आहे म्हणजे. येस, किती आहात? 1 सेकंड केली हार्ट आपण तिथे. हो. 1 मिनिट पण. ओके, ठीक आहे. कोण ऐकते? बोला, काय बोलत होता? तीर्थासारखं लागत होतं. आम्ही रोज घरी तीर्थ असतं ना तसं लागत होतं पाणी. व्हेरी गुड, व्हेरी गुड, छान. तर हे सगळं बाकीच्यांचं पण झालं असेल. येस विशाल, झालं? गुड. आता हे सगळं कशाला करतोय आपण? काय जादूचे प्रयोग म्हणून करायचेत का? नाही. तर आपण बघ, ह्याच्याने काय आपण प्रूव्ह केलं की करतो आपण की ह्या पाण्याला सुद्धा आपण त्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर चेंज करू शकतो का? कॅन वी वर्क ॲट अ मॉलिक्युलर लेवल विथ युअर अफर्मेशन आणि एनर्जी? येस वी कॅन. ओके, चव बदली होते म्हणजे मला काहीतरी मॉलिक्युलर स्ट्रक्चर चेंज होतं ना त्याचं, हो ना? हो. आणि मग हे पाणी आपल्यामध्ये आहे का शरीरामध्ये? तर 70% पाणी आहे. आतलं नाही चेंज करू शकत का आपण अफर्मेशन? नक्कीच करू शकतो. हातातल्या पाण्याने करू शकतो तर. ठीक आहे, त्यासाठी हे आपण केलेलं आहे. आता तर याचा उपयोग काय दैनंदिन लाईफ मध्ये करायचा ते मी नंतर सांगेलच उद्यापासून. पुढे आता काय करायचं, जे मीठ आणलेलं आहे त्याला आपल्याला त्याचा खारटपणा कमी होते का? तर ते मीठ आहे. मुद्दामून मीठ चूज केलेलं आहे की त्या मिठाची किती तीव्रता असते खारटपणाची, ती थोडी तरी कमी करू शकतो का आपण 2 ते 3 मिनिटाच्या हिलिंगने? ते आता बघूया. पूर्ण काय पूर्ण तो टेस्टलेस बनणार नाही, शेवटी ते मीठ आहे. आणि जाणून बुजून ते केलं आहे जेणेकरून त्याची तीव्रता आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर आधी सगळ्यांनी जर चिमूटभर मीठ बघायचंय, चव किती आहे, किती तीव्र आहे ते खारटपणामध्ये. ओके, आता काय करायचं आहे, त्या मिठाला वाटीला हातात घ्यायचं आणि त्याला 3 मिनिटं हिलिंग द्या. 2 ते 3 मिनिटं हिलिंग द्या. त्याला पण थँक्यू बोलायचं, मी तुझे आभारी आहे. आणि थँक्यू. बोलायचं आहे, दिव्य रेकीच्या कृपेने तुझी चव आता बदलत चाललेली आहे. तू पूर्णपणे फिका पडत चाललेला आहेस. तुझा खारटपणा आता खूप कमी होत चाललेला आहे. ओके, त्याचा खारटपणा आपल्याला कमी करायचा आहे. स्टार्ट. पूर्ण फोकस देऊन करा, होणार आहे.
जर झालं असेल त्याने मिठाची चव घेऊन बघायची. थोडं कमी कमी झालं. खारट लागते आता. कमी काय बोलला? थोडा बोल. कमी झालेला. थोडंसं कमी स्टार्टिंगला मी झालं घेतलं खारट. होतं ना थोडं त्याच्यापेक्षा कमी. आता कमी तीव्रता खारट. कमी झाली असेल त्याची हो इंटेन्सिटी, हो 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 खारटपणा कमी झाला असेल. बरोबर. आता मिठासारख्या गोष्टीचा खारटपणा आपण कमी करू शकतो तर म्हणजे फूड चार्जिंग करू शकतो. हे कशासाठी केलं आपण? वॉटर आणि फूड चार्जिंग ह्याच्यावरती कोर्सेस अवेलेबल आहेत. हे एवढंसं करायला शिकवलं जातं. ठीक आहे. येस विशाल बोला. मी तर असा पण आदेश दिला की ह्याचा खारटपणा कमी झालाय आणि हा साखरेसारखा गोड होत चाललाय. तर मला त्याची दोन्हीची चव मला मिक्स झाली असेल. होय. आपले प्रयोग आपण करत राहायचे. मी एवढं बोलले तर तुम्ही त्याच्या पलीकडे जा. ठीक आहे. जेव्हा माझे स्टुडंट आता लेवल 3च्या सांगते, जेव्हा काही काही इम्पॉसिबल केसेस जेव्हा हँडल केले जातात, फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्ती कोमामध्ये असेल किंवा ICU मध्ये असेल, लहान बाळांचे वगैरे केसेस असतात, ते लोक जेव्हा माझे स्टुडंट जेव्हा याच्यावर काम करतात आणि 100% रिझल्ट काढतात तेव्हा मला किती बरं वाटत असेल. माझ्याही पुढे काहीतरी करा असं बोलते. ठीक आहे. स्वतः काही ना काहीतरी आपण प्रयोग करत राहायचे. अजून किती शिकता येईल, अजून कुठे कुठे काय काय करता येईल हे आपण बघायचं आहे. मी एका लिमिट पर्यंत शिकवू शकते, त्याच्या पुढे पण शिकवेल, पण प्रत्येकाला जाऊन जाऊन मी नाही शिकू शकणार आहे. त्यामुळे स्वतःचे अनुभव येणं गरजेचं आहे. तर माझे अनुभव तुम्हाला देऊ नाही शकत आहे. स्वतःचा अनुभव स्वतःला काढावा लागेल. कारण मी पण असले काही ना काहीतरी प्रयोग करत 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 शिकले ना. अनुभव येतात कुठं. काही ना काहीतरी वेगळं पण आपण करत राहायचं असतं. हे शिकवलं ठीक आहे, आता याच्या पुढे करून बघूया. समजतात. हे सगळं सांगू नाही शकत मी प्रत्येकाला. ते आपलं आपण करणं गरजेचं. मॅम जेव्हा ते मिठावर हात फिरवत होता त्याच्यावर एकदम असा फोर्स होता. तो माझ्या हाताला असं खाली जाऊ देत नव्हता. असं खूप फोर्स होता त्याच्यामध्ये. येस येस डेफिनेट. एक रिपल्शन जाणवेल काहीतरी असं. इट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड ना. ते आता 2 मॅग्नेट एकत्र आले तर कसं होणार? त्या पद्धतीने अपोजिट जेव्हा येतात, सॉरी सिमिलर जेव्हा येतील तेव्हा कसं होणार? रिपल्शन होणार ना तिकडे. तर त्या पद्धतीने ती ऊर्जा तिकडे वर खाली, काही काहींना गोल गोल जाणवेल, काही काहींना वर खाली जाणवेल, काहींना हातातून काहीतरी उष्णता बाहेर पडते असं जाणवेल. प्रत्येकाच्या हिशोबाने तो चक्र कसा ऍक्टिव्ह आहे, पाम चक्र किंवा प्रकृती कशी आहे, त्या अकॉर्डिंगली तुम्हाला त्या संवेदना वेगवेगळ्या जाणवू शकतात. इव्हन शक्तिपात नंतर लेवल 2चा पण झाल्यावरती संवेदना चेंज होतात काहींची. दॅट इज ओके. आणि ते व्हायलाच पाहिजे. ते कळणार कसं आपल्याला काय होतं. तर इथे आपल्याला समजतं की ती एनर्जीची तीव्रता किंवा ती किती एनर्जी आहे. तर 10% मध्ये एवढी जाणवते तर यू कॅन इमॅजिन जेव्हा 100% ऍक्टिव्हेशन होतं तेव्हा कशा पद्धतीने होतात. जगाच्या कोपऱ्यावर जाऊन कुठेही तुम्ही हिलिंग करून देऊ शकता. म्हणजे ती एनर्जी किती असेल. कळलं? ओके. इथपर्यंत कळलं. तर हे सगळं आपण काच केलं तर वॉटर चार्जिंग आणि फूड चार्जिंग इज पॉसिबल ऑर नॉट? येस इट इज पॉसिबल. आणि त्याचा उपयोग काय आपण करणार की जेव्हा आता आपण ऐकतो की सेलिब्रिटीज वापरतात पाणी चार्ज करून, अंकिता लोखंडे किंवा अजून काही काही जे त्यांनी सांगितलं त्यांचं माहिती आहे, ज्यांनी नाही सांगत तर नाही सांगत. असे नाही आता कितीतरी वर्ल्ड वाईड सेलिब्रिटीज आहेत, हॉलिवूडच्या आहेत, बॉलिवूडच्या आहेत, जे लेखीचा वापर करत असतात. पण प्रत्येक जण ऑब्व्हियसली सांगत नाही. हेमा मालिनी इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं आहे म्हणून जगाला माहितीये, पण प्रत्येक जण सांगत नाही. ओके. आता हे कशासाठी वापरलं जातं? तर वॉटर चार्जिंग किंवा फूड चार्जिंगने आपण काय करू शकतो? आपल्याला हवं असेल त्या गोष्टी मिळवण्यासाठी, मग तिथे आपलं स्वतःचं हेल्थ असेल किंवा कोणत्याही पद्धतीची आपली विश पूर्ण करण्यासाठी पाणी आणि फूडचा आपण वापर करू शकतो. तर मग पाणी चार्ज कसं करायचं? जिथेही आपण पाणी स्टोअर करून ठेवतो, मग ते आपले ग्लास असेल, बॉटल्स असतील, प्युरिफायर असेल, मडकं असेल, यू कॅन चार्ज दॅट. ठीक आहे.
या पर्टिक्युलर पाणी ग्रहण केल्याने किंवा जो कोणी व्यक्ती ग्रहण करेल त्याला संपूर्ण स्वास्थ्याचा लाभ प्राप्त झालाय किंवा कोणतेही, आता मी स्वास्थ्याबद्दल बोलली, तुम्ही अजून काहीतरी बोलू शकता. आणि सेम गोज विथ वॉटर. फूडला सुद्धा आपण चार्ज करू शकतो, कारण की आताचं अन्न किती एनरिच्ड आहे ते आपल्याला माहिती आहे, काय भेसळ आहे आणि काय आहे आणि कशा पद्धतीने ते बनवलं पण जातं. खास करून आता समजा रेस्टॉरंटमध्ये जेवून आलो तर हेवी वाटतं की हलकं हलकं वाटतंय मस्तपैकी, नाही हेवी वाटतं ना ते जेवण, कारण की ऑब्व्हियसली बाकीच्या गोष्टी तर असणार, काय काय टाकलं जातं वगैरे ते तर ठीक आहे, हायजीन वगैरे ते नंतर बघू, पण बनवणाऱ्याची एनर्जी कशी आहे ते पण महत्वाचं असतं. आता हे बाहेरचं झालं, आता घरातल्यांचं. तर घरातलं पण बघावं तेव्हा एनर्जी काय पॉझिटिव्ह असेल गरजेचं नाही, आणि जरी पॉझिटिव्ह असली तरी सुद्धा आपण त्या अन्नाला हिलिंग देऊन आपल्याला जसं हवं आहे, जे काही गोष्ट पाहिजे आहे त्या अन्नातून, ते आपण त्या अन्नाला सांगून ते आपण सगळं म्हणजे ते ऑब्व्हियसली नंतर आपण जेवू शकतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण वॉटर आणि फूड बोथ कॅन बी चार्ज. ओके, याचा उपयोग काय का केला आपण? असे काही प्रयोग नव्हते करायचे की अरे बघा आम्ही काहीतरी जादू केले, ही जादू नाहीच आहे. इथे फक्त आपण बघतोय की हे अफर्मेशन कसे, आणि हे कसं कळणार? ऑब्व्हियसली एखादी गोष्ट समजली तर कळणार आहे ना की अनुभव आलाय. ओके, म्हणून तिथे मीठ किंवा पाण्याचा आपण प्रयोग केलेला आहे. कळतंय हे कशासाठी केलं? ओके, सो टुमॉरो. तिथे कोणाला काय डाऊट आहे आता? मॅम मला विचारायचं होतं, हा बोला. जेव्हा आपण चार्ज करतो ना तेव्हा जी प्रार्थना बोलतो म्हणजे जे बोलायचं आहे ते मला लिहून घ्यायचं होतं. हा, तर व्हिडिओ दिले होतील ना, त्याच्यामध्ये घेऊ शकता लिहून तुम्ही. हो चालेल थँक्यू. मी बॅच रिपीट करते का? तुम्हाला बघितलं तर वाटतंय मला. अनम्यूट करा, अनम्यूट करा. हा बोला. हा, मी जानेवारीमध्ये एकच दिवस केलं होतं आपली मेमरी चांगली आहे. 1 दिवसाची पण मेमरी राहते माझ्या डोक्यात. आणि मग ते बहिणीच्या मुलग्याचं लग्न पंजाबला होतं म्हणून मला तिकडे जायचं होतं. मी बोलले पण होते तुम्हाला की मला इथून पुढे नाही जमणार म्हणून 3 महिने तरी. ओके, चालेल. बघितल्यासारखं वाटलं मला चेहरा. हो. आणि दुसरं अजून एक सांगायचं होतं मॅम, मी बोला. आताच लास्ट मंथ मध्ये पण एक रेकीचं असं एकच दिवस हे केलं होतं. म्हणजे म्हणजे तुम्ही जे सांगताय एवढं सगळं म्हणजे एक्सप्लेन करता, जी सांगण्याची एक पद्धत आहे आणि त्यांची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे मला असं वाटलं की नाही मला ह्याच्यामध्ये, आणि मला एकच दिवस मी कशी तरी बसले आता कंटिन्यू करायचं म्हणून, पण नंतर मला नाही जमलं. जमलं नाही म्हणजे एक मनातून नाही झालं की नाही मला हे करायचं नाही असं. पण ह्या तुमच्या सेशनला मी एवढी धावत येते ना, ट्रेन पकडून असं 8:30 पावणे 9च्या आतमध्ये घरी पोहोचते आणि पटपट फ्रेश होऊन मी बसते 9ला. कधी 10 मिनिटं मला उशीर होतो. काही हरकत. व्हेरी गुड. ते आता मी सांगू शकत नाही काय डिफरन्स आहे म्हणून, त्याला आता बाकीच्यांनी अटेंड केला असेल त्यांना माहिती असेल, पण आपण स्वतःची बुस्टिंग इथे करायची नसते. त्यामुळे आता माझी भाषा का पटते ह्याच्यामध्ये कारण ही आहेत की एक तर ही भाषा जी येते ती पाठ करून येत नाही. एक असं काही पर्टिक्युलर स्ट्रक्चर नाही की रोजच्या रोज हे बेस सेम असणार, कारण की ते पॉईंट सगळ्यांना सेम आले पाहिजे, कन्सिस्टन्सी मेंटेन करावी लागते. पण जी भाषा आपण वापरतो ते तुमच्या मनाला भिडणं गरजेचं आहे. जो काही आता रेकीचा अनुभव वेगळा, पण ट्रेनिंगचा अनुभव बघायला गेला तर तो 15 वर्षापेक्षा जास्त आहे. मग ते कॉर्पोरेट ट्रेनिंग असेल किंवा कोणतंही ट्रेनिंग असेल. त्यामुळे ऍज अ ट्रेनर म्हणून किंवा एक कोच म्हणून एवढ्या वर्षाचं समजतं की माणसांशी बोलायचं कसं आहे. मी जर त्या ऍटिट्यूड मध्ये बोलायला लागली तर तुमच्यापर्यंत ते वाक्य, माझे शब्दच नाही पोचणार. किंवा एक फ्रेमवर्क मध्ये बोललं जातं प्रत्येकाशी. आता तिथे आपण टार्गेट ऑडियन्स म्हणून तुमच्याकडे नाही बघू शकत आहे, एक माणूस म्हणून बघावं लागेल, कारण की इथे आपण लाईफ ट्रान्सफॉर्म करतोय, कोणत्या काही मशीन विकायला नाही आलो. तर त्या हिशोबाने मग ट्रेनर आहे म्हणून मला समजतं की काय कुठे कसं. एक तर हा मुद्दा. दुसरा मुद्दा आहे की जो काही अनुभव आपल्याला येतो त्याच्यातून जी भाषा निघते मग ती ओरिजिनल असते. त्यामुळे मग ती तुम्हाला टच होणारच आहे. आता जे मी म्हणते मला गॅरंटी आहे, मला गॅरंटी का? गॅरंटी याच्यासाठी आहे की मला माहिती आहे मी कोणती भाषा यूज करते. त्याच्यामध्ये थोडा परमार्थ पण आहे, त्याच्यामध्ये सायंटिफिक नॉलेज पण असेल आणि नॉर्मल लँग्वेज पण तिथे यूज केली जाते. त्यामुळे सगळ्या बाजूंनी समोरच्याला ती गोष्ट मग भिडते, आणि एकदा ती आतमध्ये भिडली म्हणजे सबकॉन्शियस माइंडला भिडली.
तिथे ऍक्च्युअल मध्ये काम करायचं. तुमच्या वरती बोलून मग ट्रान्सफॉर्मेशन घडणारच नाही. आणि हे प्रत्येक ट्रेनरला कळेल असं गरजेचं नाही, कारण की तो त्या बॅकग्राऊंड मधून आलेला नसेल. किंवा सगळ्यात महत्वाची याच्यापेक्षा पण वरची गोष्ट म्हणजे स्वतःच्या आत ते जे 5 तत्व म्हटले ना, ते भिनलेच गेले पाहिजे. जोपर्यंत जाणार नाहीत ना आपली भाषा किंवा आपल्या बोलण्यामध्ये त्या त्या प्रकारचे एक्झाम्पल असतील किंवा एक्सप्लेनेशन असेल, ते ग्राउंडिंग नाही येणार त्या एक्सप्लेनेशनला. ते एक्सप्लेनेशन वरवरचं वाटेल. हे एक्झाम्पल घेतलं, त्याच्यानंतर हे एक्झाम्पल, याच्यानंतर असं असं धावून मग ते धावतं होणार आहे. आत मुरणं पण गरजेचं आहे. ठीक आहे. आता आपल्या कोकणामध्ये काय बोलतात, जे आड्यात असेल ते पोऱ्यात येणार आहेत की नाही. जे आड्यात आहे तेच पोऱ्यातून बाहेर काढून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे हे असं होत. ते आम्हाला माहित असतं, पण आपण कोणासोबत कोणाला कम्पेअर करू शकत नाही या प्लॅटफॉर्मवर. त्याच्यात आता प्रत्येक ट्रेनर प्रत्येकाचं त्याचं काय असेल त्या हिशोबाने वागणार. आपण काय करू शकतो. कम्पेअर असं नाही, पण जाणवतं असं. जाणवलं आय नो दॅट. फक्त मी सांगत नाही. कारण की याच्या नंतरचे लेवल तुला सांगितलं जातं. तर मला कळतं म्हणजे कोणाकडून कळतं. एक तर तुमच्या ऊर्जा तर आम्हाला कळतातच, कोणत्या प्रकारच्या ऊर्जा जनरेट होत आहेत तुम्हाला बघून सुद्धा समजत असतात. त्याच्यानंतर लेवल 2 ला लेवल 3 ला जे सांगितलं जातं मला नंतर कॉल पण येतात. कॉल्स येतात हे सांगायला की आम्ही नावासकट येतात की कोणत्या ट्रेनरकडे काय केलंय. लेवल 2 केला किंवा लेवल 3 केला. 3-3 वेळा लेवल 3 करणारे व्यक्ती सुद्धा आपल्याकडे येऊन शिकत असतात. कारण की तिथे जे भेटलं नाही ते इथे त्यांना जाणवत असं की इथे आपल्याला सापडेल किंवा भेटेल ती गोष्ट. तर हे नंतर सांगतात. ते आम्हाला पण माहित असतं की काय असतं. नावासकट पण सांगितलं जातं. पण आपण कोणाचं इथे हे करू शकत. नाही. त्यामुळे ते प्रत्येक हिलरवरती आहे की याच्यामध्ये रेकीचं पण नाव खराब होतं कामा नये आणि त्या हिलरचं सुद्धा नाव खराब होतं कामा. त्यामुळे आपल्याला ते सांभाळून घ्यावं लागेल. आम्हाला माहिती असतं कोणाचं नाव घेतलं गेले कोण काय. ओके? चालेल. येस. मृण्मयी लाड. हा मॅडम, ह्याचा पर्टिक्युलर काही टाइम आहे का, म्हणजे ऍक्टिव्हेशन आणि जे आपण स्वतः सेल्फ फिलिंग करतो त्याचं? नाही, काही टाइम असं काही नाही. अच्छा. फक्त आणि रात्री तुम्ही उशिरा हिलिंग वगैरे करू नका, एकदमच उशिरा वगैरे. ऑप्शन नसेल, अर्जंट असेल तर यू कॅन डू. ऍक्टिव्हेशनला काही टायमिंग नाही. ऍक्टिव्हेशन कॅन बी डन एनी टाइम. मॅडम आणि प्रश्न तुम्ही खूप छान सांगितलं. काय म्हणतात? प्रश्न होता माझा की जसं आपल्याला ऍक्टिव्हेशन प्रत्येक वेळेस म्हणजे हिलिंग करायचं असेल काही, तर ऍक्टिव्हेशन आधी करायचं. हो, करून घ्यायचं. म्हणजे जे पाम चक्राचं आपलं ते झालं की नेवल हा. आणि मग हिलिंग द्यायचं. पाम चक्र, ऑल 7 चक्रास, नेवल अँड होल बॉडी अँड ऑरा. अजून काय डाऊट आहे कोणाला? सो टुमॉरो विल बी आवर लास्ट डे फॉर दिस लेवल 1. ठीक आहे. उद्या आपलं लास्ट डे असणार आहे. सो टुमॉरो विल डिस्कस की लेवल 2 आणि लेवल 3 चा स्ट्रक्चर कसा राहणार आहे, फी काय असणार आहे, सिलेबस काय असणार आहे आणि डेली प्रॅक्टिसेस मध्ये काय इन्क्लूड असणार आहे, डिफरन्स काय असणार वगैरे ते सगळं, आणि डाऊट सॉल्व्हिंग असणार आहे. तुम्हाला जे काही डाऊट्स असतील ते आज लिहून ठेवा. त्या सगळ्यांचे डाऊट सॉल्व्हिंग केले जाणार. तर डाऊट म्हणजे कसले डाऊट? तर रेखीच्या माध्यमातून काय सॉल्व्ह होऊ शकतं, काय नाही सॉल्व्ह होऊ शकत. लेवल 2 लेवल 3 कम्प्लीट केल्यावरती, खास करून लेवल 3 कम्प्लीट केल्यावरती आपल्या जीवनामध्ये काय बदल होऊ शकतो, किंवा आता हे पण मला सांगावं लागतं की काय प्रश्न विचारा. किंवा तुमच्या कोणत्याही फिजिकल लेवलवरती काही इश्यू किंवा एखादा आजार असेल तर ते रेखीच्या माध्यमातून म्हणजे रिव्हर्स होऊ शकतो का, हील होऊ शकतो का मी. असे काही जे काही प्रश्न असतील, व्हॉट एव्हर, कोणताही इश्यू रिलेटेड असेल, शारीरिक मानसिक व्हॉट एव्हर, be it your relationship or anything. Okay, so accordingly you can ask those questions. ते आपण डाऊट सॉल्व्हिंग घेऊ. ओके, चालेल. थांबूयात आपण इथे. ओके.